महाराष्ट्रातील तमाम शेतकरी राजा व शेळीपालक मित्रांचे जनाईश फार्ममध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. शिरोई शेळी तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बिटल शेळी महाराष्ट्रात आता सध्या ट्रेंड चालू आहे बिटल शेळीचा. बोर शेळी तर भरपूर वर्षापासून आहे आणि आपली एक उस्मानाबादी शेळी. ह्या 4 शेळ्यांच्या जातीबद्दल मी माहिती सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा भरपूर प्रकारच्या जाती आहेत. कमीत कमी 30-40 जातीच्या प्रकारच्या शेळ्या महाराष्ट्रात सध्या बंदिस्त शेळी पालनामध्ये वापरल्या जाणाऱ्या शेळ्या आहेत. पण प्रामुख्याने शिरोई, बिटल, उस्मानाबादी आणि बोरवर जास्त काम चालू आहे. आणि या चारीमधला मी फरक आज तुम्हाला सांगणार आहे, माझा अनुभव सांगणार आहे. मी बिटल शेळी पालन आतापर्यंत कधी केलं नाही, पण माहिती किंवा प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि माहितीच्या आधारे आणि ज्यांचे माझ्या मित्रांचे 2-4 जणांचे फार्म आहेत, त्यांची माहिती त्यांच्या संग विचारपूस करून त्यांच्या शेडवर जाऊन माहिती घेऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. तर शिरोई शेळीबद्दल सांगायचं असेल तर शिरोई राजस्थानमधली शेळी आहे आणि ती राजस्थानमध्ये फिरस्तीच असते, ती काय बंदिस्तमध्ये नाही आहे. शिरोई शेळी वर्षात 14-15 महिन्यातून 2दा येते, पण महाराष्ट्रामध्ये ती गाभण जायला खूप वेळ घेते. मित्रांनो, मी शिरोई शेळी माझ्याकडे 7-8-10 शिरोई शेळ्या होत्या. गाभण जाण्यासाठी ती भरपूर तिचा भाकड काळ आहे आणि पिल्ले देण्याची क्षमता, प्रजनन क्षमता तिची डबलची खूप कमी आहे, 30% आहे. सिंगल 70% आहे आणि डबलला 30% आहे. मित्रांनो, शेळी ती दुधाला चांगली शेळी आहे, दूध भरपूर आहे. दूध भरपूर असल्यामुळेच ती भाकड काळ जास्त असतो तिचा. जी शेळी दूध जास्त देते ना, तिचा भाकड काळ जास्त असतो मित्रांनो. तर शिरोईचं बकरं पण मोठं असतंय, 60-70-80 किलोचं बकरं होतंय, पण एकच बकरं होतंय. 1.5-2 वर्ष बकरीला त्याला मार्केट भरपूर आहे. 2 नंबर शेळी आहे बिटल. बिटल मित्रांनो, तो आता सध्या महाराष्ट्रामध्ये एवढा ट्रेंड चालू आहे बिटलचा, भरपूर ट्रेंड चालू आहे. तर बिटल शेळी पण पंजाबची बी शेळी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी सांगतो. पंजाबची शेळी आहे. मी 2-4 व्यापाऱ्यांना फोन केला होता की मला बिटलच्या शेळ्या पाहिजे. तर बिटलची शेळीची प्राईस बघून मी थक्क झालो. मी त्यांना सांगितलं मला काळ्या रंगाची शेळी पाहिजे, पांढरे डोळे पाहिजे, मजबूत शेळी, उंची पुरा शेळी पाहिजे. तर त्या व्यापाऱ्यांनी मला त्या शेळीची प्राईस सांगितली, तशी पाहिजे असेल तर 60,000 ते 70,000, 50च्या खाली भेटणार नाही म्हणले. तर एवढी महाग शेळी आपल्याला मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रामध्ये परवडेल का? आणि तिची पण प्रजनन क्षमता ती शिरोईसारखी सेम आहे. 14 महिन्यातून 2 वेतं सांगतात, पण होत नाही तेवढं. 1 वर्षातून एकच पिल्लू देणारी बिटल शेळी आहे मित्रांनो. तुम्ही अभ्यास करा, 10-20 जणांच्या शेडवर जावा, क्वचितच शेळी 10तून एखादी शेळी 2 पिल्लं देते आणि तिचा भाकडपाळ दूध भरपूर असल्यामुळं भाकड काळ इतका प्रमाणाच्या बाहेर मोठा आहे. माझ्या 2-4 मित्रांचे फार्म आहेत, भाकड काळ भरपूर मोठा आहे. त्यामुळं बिटल शेळीचं प्रजनन क्षमता वर्षाला एकच पिल्लू म्हणलं तर चालेल आणि 3-4 महिन्याचं तिचं पिल्लू विकतंय कमीत कमी 20,000 25,000ला. आणि बकरं जर 1-1.5 वर्ष जर वापरलं तर बकरीला भरपूर मागणी आहे. बिटलला दूध भरपूर आहे, 2-2.5 लिटर दूध आहे. बिटल शेळी ही काटक आणि मजबूत शेळी आहे, महाराष्ट्रात सध्या भरपूर प्रसिद्ध शेळी आहे. आणि बोर तुम्हाला माहिती आहे, दक्षिण आफ्रिकेची शेळी आहे. बोर उंचीला कमी आहे, थोडी वजनाला भरपूर आहे, 2 पिल्ले देते 14 महिन्यातून. पण तिचं मटण आतापर्यंत मी तरी खाल्लेलं नाही आणि मी कुण्या दुकानात बघितलेलंही नाही. ती फक्त ब्रिडिंगसाठी चालणारी शेळी आहे. तिचा नर 2,000 किलोने भेटतो
ती फक्त आणि फक्त ब्रीडिंगसाठी वापरली जाते महाराष्ट्रात तरी सध्या. कुठं विकायला बाजारात पण तुम्हाला भेटणार नाही. भेटलं तरी एकदम खराब झालेलं किंवा म्हातारं झालेलं बकरं तुम्हाला शेळी दिसल. पण ती अशी विकायला कुठं तुम्हाला बाजारात भेटणार नाही. आपल्या ग्रामीण भागात तर बिटल शेळी बाजारामध्ये भेटणार नाही. बोर शेळी भेटणार नाही मित्रांनो. थोडं नवीन व्हिडिओ बनत असल्यामुळे थोडं चुकत असेल, माफ करा. तर बोर शेळी ही बाजारात तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही. आणि आपली राहिली आता उस्मानाबादी. उस्मानाबादी शेळी अशी आहे मित्रांनो की तुम्हाला हर एक घरात आणि हर एक गावात बघायला भेटेल. आणि बाजारात सगळ्यात जास्त मागणी असणारी शेळी म्हणजे आपली उस्मानाबादी शेळी. महाराष्ट्रात प्रसिद्ध शेळी. महाराष्ट्राचं काळं सोनं म्हणलं तरी हरकत नाही. महाराष्ट्राचं काळं सोनं हर एक बाजारात आणि व्यापारी बघितलं ना पळतच आला पाहिजे, अशी आपली उस्मानाबादी शेळी. माझ्याकडं उस्मानाबादी शेळीचे 2-3 नर होते. मी 2-4 वर्षापूर्वी विकायला गेलो होतो. शिरोईचा एक होता, उस्मानाबादीचे 2 होते. उस्मानाबादीचे 2 गेल्या व्यापाराने हातला टेम्पोतून उतरवल्या विकत घेतले मित्रांनो. शिरोईचा बोकड मी ते विकल्यानंतर 1 वर्षाने विकलो. ते पण धुलवडीच्या करीच्या टायमाला एका खटकाने घेऊन गेलं त्याला. तर अशी परिस्थिती आहे शिरोई आणि उस्मानाबादीमध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, आपली उस्मानाबादी बिटलपेक्षा भारी आहे मित्रांनो. बिटलपेक्षाही भारी आहे आणि बोरपेक्षाही भारी आहे आणि शिरोईपेक्षा तर 100% भारी आहे. याचं कारण काय मित्रांनो, जर बिटल शेळी घ्यायला गेलो तर 600-700 रुपये किलो आहे. आणि चांगली जर घ्यायला गेलो तर 50,000च्या पुढून आहे. आणि पिल्लू देणार एकच बकरं देणार किंवा एकच पाट देणार. आणि आपली उस्मानाबादी शेळी न खुराक घालता, न मिनरल मिक्सचर खर्च करता, न काय करता आपली उस्मानाबादी शेळी 6 महिन्याला 2 पिल्लं देते. आपली उस्मानाबादी प्रजननासाठी एवढी चांगली शेळी आहे ना, व्यायल्यानंतर 21 दिवसात हिटवर येते मित्रांनो. तुमच्या माहितीकरता सांगतो, 21 दिवसात हिटवर येते उस्मानाबादी शेळी. पण आपण ते देत नाही. आपले महाराष्ट्राचे शेतकरी 21 दिवसानंतर हिटवर आल्यावर आपण 42व्या दिवशी तिला गाभण काळ चांगला असतो. 42व्या दिवशी, कारण ते पिल्लाला दूध वगैरे द्यायचं असतं, आपलं पिल्लू जन्मलेलं असतं. तर 42व्या दिवशी नंतर हिटवर आल्यावर आपले महाराष्ट्रातले शेतकरी गाभण जाते ती शेळी. तर असं आहे मित्रांनो. मग तुम्ही विचार करा, बिटलची जर एक शेळी घेतली आणि आपण आपल्या शेडवर आणली, एकच पिल्लू दिली, तर ते विकायला गेलं तर 15 आणि 20 हजारला जाणार. आणि त्याच्यावर आपण मिनरल मिक्सचर हे खुराक हे सगळं खर्च करणार. सुका चारा एवढा किलो द्या, तेवढा किलो द्या, ओला चारा एवढा किलो द्या, मग त्याला मिनरल मिक्सचर द्या, 20-25 रुपयाचं खुराक द्या दररोज 1.5-2 किलो. आपल्या हातात काय राहणार ते बकरं इकल्यावर. आणि उस्मानाबादीला तुम्हाला सांगतो मित्रांनो, 2च पिल्ले 100% 2 पिल्ले होणार. पहिल्या वेताला पाठ असतानाच तिला 1 पिल्लं होतं. नाहीतर दरवेळेस तिने 2 आणि 3 पिल्ल्याशिवाय पिल्ले देत नाही. आणि तिचा भाकड काळ एकदम कमी दिवसांचा असतो. 21 दिवसाचा भाकड काळ असतो. तरी आपण 42व्या दिवशी जरी लावली तरी 6 महिन्याला 2 वेतं होतात. वर्षाचे 4 पिल्लं होतात. 4 पिल्लाचे तुम्ही काढा गणित, 5-5 हजार जरी पकडले तर 20,000 होतात. आणि चुकून जर बिटल शेळी आपण आणली आणि ती जर काही कारणास्तव मरण पावली तर कितीचं नुकसान आहे मित्रांनो आपलं? 50-60 हजार रुपयाचं नुकसान आहे. आणि आपली उस्मानाबादी कितीला आहे? 15-20. कितीही चांगली शेळी घ्या, कितीही मजबूत घ्या, किती दूधवाली घ्या, 20च्या वर प्राईस जाणार नाही. 20,000
कितीही भारी शेळी या महाराष्ट्रातली सगळ्यात अतिसुंदर शेळी या 20,000च्या रुपयावर जाणार नाही उस्मानाबादी मित्रांनो. मग तुम्ही त्या बिटलच्या 3 येतील उस्मानाबादी बिटलच्या किमतीमध्ये. का बिटलच्या नादाला लागलात मला हेच कळत नाही. नवीन शेळी पालन जर सुरू करायचं तर मी बिटल शेळीला वाईट म्हणत नाही, पण आपण शेळीपालन कशासाठी करतो? आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतो. मग एवढे 50-50, 60 हजाराची एक शेळी घेऊन आपण जर चुकून जर ती मरण पावली, दुर्दैवी होऊ नये तसं, पण झाली तर किती महागात पडेल? शेतकरी उबदार येईल का? या कारणासाठी तर महाराष्ट्रातले शेड बंद पडायला लागलेत मित्रांनो. आपण काय करायला लागलो? पळ 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 दुसऱ्या जातींच्या मागं लागायला लागलो शेळ्यांच्या, आणि आपली शेळी महाराष्ट्राचं खरं सोनं आपल्याला ओळखता येईना. मी पण ओळखलं नाही, मी पण चूक केली, मी पण त्या चुकीमध्ये आहे. मला समजलं म्हणून तर मी ही व्हिडिओ कळकळीनं बनवतोय की तुमचं नुकसान होऊ नये. बोरची शेळी घ्या, बोरची शेळी 2,000 रुपये किलो आहे, 60 आणि 70 हजार रुपयाला शेळी आहे. चुकून जर मिली तर आपल्या ह्याच्यावर किती नुकसान होईल? आणि आपली उस्मानाबादी एखादी जर चुकून मिली 10-15 हजार 20,000 एवढं काय नाही. शेड बंद पडू शकत नाही एखादी शेळी गेली तर. पण तीच जर बोरची जर शेळी आणणं, जर तुम्ही क्रॉसिंगसाठी जर बिटलचा नर, ब्रिडिंगसाठी तुम्ही बोरचं जर एखादा नर घेतला, शिरोईचा जर घ्यायचा असतं तर शिरोईचा पण घेतला तर अतिउत्तम आहे. त्याच्यात मी संकरितसाठी त्याच्यात काय विषय नाही. आपल्याला जर वजन वाढीसाठी जर आपल्याला हो का उस्मानाबादीचं पण विकायचं आहे, बोरचं पण विकायचं आहे, शिरोईचं पण विकायचं आहे आणि बिटलचं पण विकायचं आहे मार्केटमध्येच. आणि जर आपल्याला बोरपासून वजन वाढ 1-2 किलो जास्त येत असेल तर तो आपला फायदाच आहे. आजकाल मटणाचे भाव एवढे वाढलेत, 800 रुपये 900 रुपये किलो झाले मित्रांनो. तर माझं एकच सांगणं आहे की उस्मानाबादी शेळी ही आपल्या महाराष्ट्राची. आता माझं उदाहरण देतो मित्रांनो. मीच अगोदर सुरुवातीला बोर आणि शिरोई ह्याच्यात घुसलो आणि आता सध्या गावरान उस्मानाबादीवरच काम करत आहे. आणि इथून पुढेही मी आता पुणे सोडून जाऊन सुद्धा उस्मानाबादीवरच काम करणार आहे. उस्मानाबादी शेळ्याच आपल्या शेडमध्ये दिसतील. आता मी काय एक उदाहरण सांगतो मित्रांनो, तुम्हाला सांगायची गरज नाही पण सांगतो. तुळजापूरला मी जातो, तुळजापूर तालुक्यातला आहे मी. तुळजापूरला जातो, अंबाबाईचं दर्शन घेत नाही, आणि बाहेरून परराज्यातून मुंबई पुणे सगळीकडून दर्शनासाठी रांगा लावून दर्शन घेतात. तसं आपल्या उस्मानाबादी शेळीचं झालं आहे. आपल्या दारात आहे उस्मानाबादी शेळी, पण आपण ती घेत नाही. आपण परराज्यात चाललो आहे आणायला आणि तिकडून महागड्या शेळ्या आणतोय. आणि उत्पन्नाच्या बाबतीत शिरोईपेक्षा, बोरपेक्षा आणि बिटलपेक्षा मी सिद्ध करून सांगतो, सिद्ध करून दाखवतो मित्रांनो, आपली उस्मानाबादी परवडते. 70 आणि 80 हजाराची शेळी घेण्यापेक्षा 4 शेळ्या घ्या. 4 शेळीचा हिशोब काढा मित्रांनो, 2-2 पिल्ले धरा. एक पिल्लू जरी धरलं तरी परवडते. आपल्या शेळ्यांना उस्मानाबादीला खुराक द्यायची गरज नाही. उस्मानाबादीला थोडं जरी काय टाकलं ना, पाला पाचोळा आणून जरी टाकलं ना, ती शेळी एवढी काटक आहे, मजबूत आहे. आज मी 4 वर्ष झालं उस्मानाबादी शेळ्या आहेत माझ्या शेडमध्ये, 4 आणे खर्च केला नाही. बोरच्या शेळीला आठवड्याला डॉक्टर येत होता, शिरोई शेळीला महिन्याला डॉक्टर, 15 दिवसाला डॉक्टर येत होता, आणि उस्मानाबादीला आजपर्यंत डॉक्टर आला नाही. हे माझा अनुभव आहे म्हणून सांगतोय मी तुम्हाला. नवीन शेळी पालक करणाऱ्या मित्रांना हेच माझं सांगणं आहे की तुम्ही जर शेळी घेत असाल तर आपली उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात करा. तुमचं फार्म बंद पडणार नाही. मी तुम्हाला लिहून सांगतो, तुमचा फार्म बंद पडणार नाही. तुम्ही सक्सेस होणार म्हणजे होणार. आणि बंदिस्तला उस्मानाबादी चलते. ते आता बिटलची शेळी दक्षिण आफ्रिकेत काय आपण बघायला गेलो नाही, पण बिटलची शेळी पंजाबमध्ये फिरस्ती शेळी आहे मित्रांनो. तुम्ही व्यापारी लोकांचे नंबर आहेत माझ्याकडे, तुम्ही कमेंट करा, मी नंबर पाठवतो तुम्हाला. तिथं फिरस्ती शेळी आहे पंजाबमध्ये. ते काय बंदिस्त नाहीत, क्वचित बंदिस्त. आपल्या जसं महाराष्ट्रात क्वचित बंदिस्त शेड आहेत ना, तसेच तिथं पण पंजाबमध्ये बंदिस्त शेड आहे. आणि राजस्थानमध्ये पण तेच आहे. शिरोई टोटल डोंगरामध्ये दिवसभर चरून खाणारी शेळी आहे, आणि आपण इकडं आणून बंदिस्त करतो. मग आपली महाराष्ट्रातली आपल्याला बंदिस्त होत नाही का आपल्या वातावरणात राहिलेली?
होणार मित्रांनो, बंदिस्त होते. माझी शेडमधली शेळी उस्मानाबादी, तुम्ही या शेडवर या, तिला बाहेर काढून दाखवा, ती जाते का बघा. ती शेडमध्येच राहणार, तिला बाहेर जरी काढलं ना, एक 15 मिनिट बाहेर काढून दाखवा, पळतच येणार ती शेडमध्ये. कारण तिला माहिती आहे आपल्याला आयता चारा भेटतो शेडमध्ये, गव्हाणीमध्ये आयता चारा आहे, वेळेवर पाणी आहे, ती जातच नाही बाहेर. अनुभव आहे मला अनुभव आलेला आहे म्हणून सांगतोय. शिरोई शेळी, त्या पण शेळ्या एक नंबर आहेत, त्या शेळ्या वाईट नाहीत. पण आपलं आहे ना दारात, आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या महाराष्ट्रातलं सोनं आहे ना ते काळं, आणि स्वस्त आहे. त्यामुळं शेळीपालक मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही शेळीपालन जर करायचं असेल तर उस्मानाबादीपासून सुरुवात करा. आणि तुम्हाला जर वाटलं तर उस्मानाबादीमध्ये आपण काम केलं आहे भरपूर, आता आपल्याला जास्त 4 पैसे जास्त कमवायचेत, मग तुम्ही शिरोई घ्या, बिटल घ्या, मग तुम्हाला वाटलं तर बोर घ्या. पण सुरुवात करताना तुम्ही उस्मानाबादीपासून करा, शिकायला भेटेल. कशानं काय झालं सगळी माहिती होईल आणि तुमचं शेळीपालन सुरळीत चालेल. आणि जर व्हिडिओ जर खरंच जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नवीन नवीन माहिती, माझा अनुभव, पूर्ण अनुभव मी तुम्हाला सांगत जाईन. माझाही फायदा होईल त्याच्यातून. तुमच्या कमेंटला मी पण उत्तर देत जाईन. तुम्ही जर मला चांगलं शिकवलं काय तर नवीन चांगल्या गोष्टी मला पण शिकायला भेटतील चॅनलच्या माध्यमातून. तुम्ही कमेंट करा, प्रश्न विचारा, मी त्या प्रश्नाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात करा, नक्की यशस्वी व्हाल. जय जवान, जय किसान. धन्यवाद.